हॅलो. हा रावसाहेब, तुम्ही अचानक फोन केलात आणि यावेळी तुमचा चुकून मला फोन लागलाय का? नाही म्हणजे अभिनंदन करताय म्हणून म्हटलं. हो 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 झालं असं, पण सह्यांची मोहीम उधळली वगैरे हे तुम्हाला कोणी सांगितलं? मान्य आहे तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग आहे, निम्म नेटवर्क घरातच आहे. नाही अहो, तेवढं मी काही मोठं काम केलेलं नाहीये. मी सगळा निर्णय गावकऱ्यांवरच सोडला होता रावसाहेब. फक्त त्यांना नीट विचार करायला लावला आणि त्यांचा विकास कशात आहे आणि कशात नाही हे फक्त नीट समजावून सांगितलं, बस. रावसाहेब, लोकांनी माझ्या बाजूने नाही विकासाच्या बाजूने कौल दिलं. आपण ह्या विषयावर आधी सुद्धा बोललो होतो रावसाहेब. आणि कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी राजकारणातच असलं पाहिजे असं थोडीच आहे. बरं, त्याची गरज जर लागलीच तर तुम्ही आहातच. हो, मी इथली काळजी घेतो, तुम्ही पण काळजी घ्या. हो, ठेवतो. हा बोल ग. अरे सँडी, असं काय बोलतो? नाही रे, तुझ्यावर भरोसा आहे म्हणून तर हो म्हणले ना मी. अरे मग जरा पैसे जमा करायला वेळ दे ना मला. अगं हिरोईन, तू कशाला टेन्शन घेते एवढं पैशाचं? म्हणजे अगं राणी, हिरोईन कधी पैशाचं टेन्शन घेत नाहीत. त्या फक्त त्यांच्या अभिनयावर कॉन्सन्ट्रेट करतात. आता इतर टेन्शन घ्यायला बाकीचे लोक आहेत की. आणि तसंही तुझा तो भाऊ त्या अंकुश भाऊंकडे काम करतो ना ग. हा, अगं मग त्याच्याकडनं घे ना पैसे. माझा भाऊ हा काय पण काय नाही रे बाबा, त्याला विचारलं ना तर 1000 प्रश्न विचारेल. हा नाही नको, माझं मीच पाहते काय ते. हा 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 बघ बघ, पण जरा पटकन कर, वेळ कमी आहे आपल्याकडे, कळलं का? हा हो बघते मी. आता परत फोन नको करू. हा, करायचं झालं तर मीच करेन. अरे एक तर माझा फोनची रिंग वाजली ना तर सगळे माझ्या तोंडाकडे बघतात. चल मी फोन ठेवते. चल, हा बाय बाय बाय. चिंगुडा कुठे गेली का? पाणी पाणी? काय मला पाणी पाजायचं ठरवलंय का? अगदी काय पण काय बोलते ग? अगं लेक कधी प्रेमाने पाणी नाही देऊ शकत का मम्मीला? तर अरे वा, बोनस झाला वाटतं. बोनस नाहीये, रमाला मिळालेले पैसे आहेत ते. आणि काय ग, सारखं पैशाकडे का लक्ष असतं आजकाल तुझं? अगं नाही, ते मी आताच पप्पांशी बोलले, मला नवीन ड्रेस घ्यायचा ना म्हणून म्हंटले. ऐकते का जरा? एक तर हे पैसे माझे नाहीयेत, रमाचे. तिला तिच्या कामाचे मिळालेले. आणि सारखे नवीन कपडे कशाला ग हवे असतात तुला? बाई, मुंबईत हिरोईनचं काम मिळालं का काय तुला? हे पण रमा, मी तर ऐकलं होतं हिरोईनला त्यांच्याकडनं कपडे असतात म्हणून. काय ग, मग कशाला नवीन कपडे हवेत? उडवा उडवा, माझी टर उडवा. मी एकदा का हिरोईन झाले ना तर मग तुम्हाला माझी किंमत कळेल. तुम्ही आता जो मला त्रास देतायत ना, जो छळ मांडलाय ना माझा, तो आत्ता नाही मग कळेल. आत्ता मला पैसे देते की नाही तेवढं सांग. याच्यातले एक पै पण तुला मी देणार नाही, लक्षात ठेव. अगं मामी, तिला लागतात तर दे की पैसे. तस बी मला कुठे गरज आहे. रमा, तिला पैसे द्यायचे की नाही ते आपण नंतर ठरवू. हा रमा, तुला पहिल्यांदाच पैसे मिळाले, अगोदर देवासमोर ठेव, नमस्कार कर. दे ती, दे माझ्याकडे. काय संदीप उर्फ सँडी, बरोबर ना? हा हा दादा. काय आता तुम्ही बिझी झाले, मोठे झाले, आमच्याकडे लक्ष देत नाही, आम्हाला भेटायला येत नाही. हा, नाही भाऊ, असं काय नाहीये.
गावात जरा एक काम होतं ना, त्यामुळे येणं झालं नाही बघा. सॉरी बर का, सॉरी. गावात येऊन एवढे दिवस झाले आणि तू अंकुश भाऊंना भेटायला आज येतोय, ते पण बोलवल्यावर. मोठे लोक झाले बाबा, आपल्याला कशाला लक्षात ठेवतील. आम्हाला पण सांगा काही काम असेल तर. हा, आम्ही पण करू की ऍक्टिंग. अरे आमचे अंकुश भाऊ बघा कसे दिसतात, मा हिरोला पण लाजवतील. सांगा काही पण, हिरो विलन काय पण. हा. चालेल की. ए विक्या, अरे तू कोणाच्या नादाला लागतोय? हा फक्त पोरींनाच काम देतो. नाही नाही, असं काही नाहीये. तुम्हाला देणार की भाऊ. ऑडियन्स मध्ये बोलवलं नाही म्हणजे झालं. काय भाऊ तुम्ही पण ना. मुंबईला जायच्या आधी भेटून जा. हा, चालेल, येतो दादा. हा खरोखर पिक्चर मध्ये काम करतो की हिरो हिरोईन सोबत फक्त फोटो काढतो? अरे याच्या तोंडाकडे बघून वाटतं काय याला कोणी काम देईल असं? शेंबड कुठलं. हो 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 हो, मी सांगितलंय ना त्या प्रमाणातच खत फवारणी करा. हो हो, बर बर, चला. हो, ठेवतो. प्रताप दादा, अहो प्रताप दादा बघा कोण आलंय ते. अरे मुंबईवरून आलेत खास पाहुणे, आपल्या गावचे सुपरस्टार मिस्टर सँडी. काय सँडी, कधी आलास? एवढ्यातच आलं दादा. नमस्कार करतो. अरे वेडा, पाय काय पडतोयस? काय म्हणतो, कसा आहेस? मस्त आहे दादा. मग काय म्हणते तुमची चंदेरी दुनिया? कसली चंदेरी दुनिया दादा, आमच्या नशिबात नुसता अंधारच आहे बघा. अरे मग एक दोन लाईटी स्वतःवर पण लावून घ्यायच्या ना. काय दादा, तुझं कामाचं चांगलं चालू आहे ना तिकडे? काम तसं चांगलं चालू आहे दादा, पण राहायची लय बोंब आहे बघा. चाललंय आपलं कसं तरी. म्हणजे तुला राहायला घर नाहीये? नाही, घर आहे तिकडं, पण लय छोट आहे. एका खोलीत 6 लोक राहतो आम्ही, म्हणून लय अडचण होते बघा. म्हणूनच घर बदलायचाच विचार करतोय मी. बाबो सँडीराव, हा? घर बदलताय काय, लग्न विग्न करता की काय? काय भाऊ, तुम्ही पण गरीबाची चेष्टा करता. अरे माझ्या जीवाची इतकी ओढाताण होते, त्यातनं लग्न कुठं. आता दादा लग्न करायचं म्हणलं तर स्वतःचं घर पाहिजे. त्याच्यासाठी डिपॉझिट, कमिशन, 10 भानगडी असतात बघा. आणि तसंही एवढा पैसा आमच्याकडे कुठं येणार हो. तुला पैसे कमी पडतायत का? हा म्हणजे तसे कमी पडतायत मला, पण मी बघेन ना कुठं तरी मिळतायत का वगैरे. ठीक आहे. दादा तसे 15,000च कमी पडत होते मला. 40,000ची व्यवस्था केलीये मी. खरं तर दादा तुमच्याकडे येणार होतो मी मागायला, पण म्हणलं तुम्हाला कशाला उगीच त्रास द्या, त्यापेक्षा घेईन कोणाकडनं तरी व्याजानं. म्हणजे तू कोणाकडून तरी व्याजाने पैसे घे? अरे त्यापेक्षा मी देतो तुला पैसे, फक्त जमेल तसं परत. ओके, हा. दुपारी ये आणि पैसे घेऊन. बर. हा, आणि पैसे इकडे तिकडे उडवू नको म्हणजे झालं. नाही बाबा, लय उपकार झाले बर का दादा. येतो. चल रे जिथे, येतो. हा. दादा पैसे तर तू म्हटल्यावर लगेच हो बोलला. मला वाटतं काहीतरी गडबड आहे. जरा जपून. अरे आपल्या गावातलाच पोरगा आहे आणि वेगळ्या क्षेत्रात काहीतरी करू पाहतोय, तर आपण सपोर्ट करायला पाहिजे. हे बघ, आपण चांगल्या मनाने मदत करायची. पण दादा, आणि राहायला प्रश्न फसवायचा तर आपल्याला पुसून जाणार पुढे. हे झालंच म्हणा. काय ग सरला, कामावर नाही जायचं का तुलाच? जायचं की का हो? नाही अजून इथंच म्हणून म्हटलं. आणि घर शांत शांत, पोरी कुठे गेल्या आहेत? बाजारात गेलेत खरेदी करायला. खरेदी? आज काही विशेष? विशेष काही नाही, रमाला काल 300 रुपये भेटले ना, हा. पण माझ्याकडेच दिले पैसे ठेवायला तिनं. ऐका सरला, अगं रामाचे पैसे तिच्याकडेच असू द्यायचे ना. मी म्हणाले तिला तसं, पण म्हणले तुझ्याकडेच राहू दे. म्हणलं पहिल्यांदाच पैसे मिळाले, काहीतरी घेऊन या. तर म्हणे मला काही नको, या दोघींना पाठव. म्हणलं काही नाही तसं चालणार, तू पण जा त्यांच्यावर, म्हणून पाठवले तिला पण त्यांच्यावर. आणि आपली हिरोईन तर उडत उडतच गेली असेल. तिला तर वाटतं सगळ्यात बाजारात स्वस्त मिळतात सगळ्या गोष्टी. जरा खरं सांगतो बघ, एकीकडे ही सिमरन आणि एकीकडे ही रमा. रमाचं कौतुक न करावं तेवढं थोडंच आहे. मला ना ह्या पोरीबद्दल लय वाईट वाटतं ग. मी आता सांगत नाही ते आपल्याला, पण आपल्याला कळतं ना तिचं दुःख.
एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी आहे तिच्यावर. कसं निभावणार देवाला ठाऊक बाबा. मला खरं सांगू का, मला पण अगदी तुमच्यासारखंच वाटत होतं माहितीये. पण आता इथे राहायला आली, तिचं वागणं बोलणं बघितलं आणि माझी सगळी चिंताच मिटली बघा. म्हणजे का? अहो म्हणजे तुम्हाला खरं सांगू, जेवढी लहान दिसते ना त्याच्यापेक्षा खूप समजूतदार आहे पोर. सगळ्या गोष्टी कशा छान निभून नेल बघा. आता बाईने एवढा पगार दिलाय तिला, पण त्याच्यानंतर हुरळून गेली नाही अजिबात ती. घराला पण हातभार लागेल नाही थोडा. खरं आहे तुझं. खरं सांगतो, आपली सिमरन 1% जरी असते ना रामा एवढी, तरी भरून पावलं असतो बाबा. खूप अपेक्षा आहेत तुमच्या. करा निघा. बरं येतो. ए ताई, किती वेळ झाला, आपलं दर्शन पण झालं, ही सिमरन ताई अजून आली कशी नाही? चल ना, ते आपण शोधायला जाऊ तिला. अगं चिंगे, तिला माहित आहे ना आपण इथेच आहोत म्हणून. मग आता ती येईल आणि आपण जाऊ बघ. मग कशाला उगाच चुका मग. त्यापेक्षा थांब की जरा, येईलच बघ इतक्यात. शी बाबा, आपल्यासोबत आली होती की नाही? मग आपल्यासोबत थांबायचं ना, कुठे जशी मध्ये गायब होते ग. अगं ती ह्याच गावची आहे की नाही, मग तिला इथली लोक ओळखतात बघ. मग आता ओळखीचं कोणीतरी भेटलं असेल, मग प्रत्येकाशी थोडं थोडं बोलण्यात येळ जातच की. येईलच बघ. अगं पण तिलाच खरेदी करायची होती की नाही? मला तर फक्त रेबीन हवी होती. किती वेळ झाला ग? आता थोडा वेळ वाट बघावीच लागेल की नाही बाळा. अगं बघ ना, थोडा वेळ करून किती वेळ झालाय, अजून आली नाही. तुला पण कामावर जायला उशीर होतोय ना ग. अगं किती ग तक 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 करते चिंगी. जरा शांत उभा राहा, येईल बघ ती. चिंगे, अगं काय झालं? अगं माझे सगळे पैसे हरवले. रमे, आता तू सांग मी काय करू? कोणाला सांगू? कुठं जाऊ? अगं पण असे कसे पैसे हरवले? मलाच नाही माहित ग रमे. असे कसे पैसे हरवले? तू दिलेले 300 आणि माझ्या जवळचे 1200, सगळे पैसे हरवले ग. काय करू बाई रमे, आता तू सांग काय करू? कुठं जाऊ? मला काय कळत नाहीये. अगं आता तू आधी शांत हो बरं, आणि तुझ्या पर्स मध्येच बघ, त्यातच असतील बघ पैसे. अगं बघितले ना, हे बघ 20 रुपयाची चिल्लर आहे, बाकी काहीच नाहीये बघ का चिंगे. ताई, पर्सची चेन उघडी राहिली होती का? ते पडले असतील, नाही तर कोणीतरी चोरले असतील बघ. ताई, आपण जाऊन आता शोधायचं का? तुझ्या रस्त्यावरून आली त्या रस्त्यावर. अगं बघितले ना मी, तिकडं जाऊन बघितले म्हणून ते इथे यायला एवढा येळ लागला. आणि असे पडलेले पैसे कोणी देत का परत? रमे, माझी ना लय धाकधूक वाढलीये. काय करू ना काही कळतच नाहीये. आणि असं पहिल्यांदा झालं अगं, याच्या आधी कधीच नव्हतं झालं. आणि एवढे पैसे मी परत कुठून आणू? आई बाबांना कळलं तर खलबत्त्यात टाकून चेचून चेचून काढतील ग मला. अगं आता जे झालं ते झालं बघ सिमरन. असं रडून काय पैसे परत येणार आहेत वय? तू आधी शांत हो बरं, शांत हो आधी. खरंय तुझं. हा रमे, तुला कामावर जायचं ना? हा तू कामावर जा, मी चिंगीला घेऊन घरी जाते. हा अगं पण तू जा कामावर, बिंदास जा तू. अगं पण पैशाचं कसं करायचं आता? घरी कळवावं लागेल ना? नाही लोको, घरी पैसे हरवल्याचं काहीच बोलू नका, ते काहीच कळलं नाही पाहिजे बाई. ताई, म्हणजे आपण घरी खोटं बोलायचं? अगं खरं नाही खोटं नाही, काहीच बोलायचं नाही. हे बघा, घरी गेल्यावर पैशाचा काहीच विषय काढायचा नाही. काय बोलायचं ते माझं मी बोलेल. हा अगं पण मामा मामींना लक्षात येईलच की, आणि त्यांनी स्वतःहून विचारलं म्हणजे? अगं किती वेळा सांगायचं, तुम्हाला सांगितलं ना एकदा, काहीच घरी सांगायचं नाही. आणि तुमच्या दोघींवर पण काहीच येणार नाही. आईने दिलेले 300 आणि माझ्या जवळचे 1200 हरवले. मला काय वाटत असल? रमे, तू टेन्शन नको घेऊ, तुझ्या कामावर. पण आई, तिथं आई भेटली ना तर तिला यातलं काहीच सांगू नको.
चिंगे चल आपण घरी जाऊ. ए तुझा कामावर. हा चिंगे चल ग. मी पाणी देते हा. अरे बाजारात गेला होतात ना, एवढ्या लवकर आलात? हा आणि खरेदीला गेला होतात ना, मग काहीच घेऊन नाही आलात? सांगते सांगते. चिंगे इकडे ये. वासुदेव बघायचं होतं ना तुला मगा. काय? अगं असं काय करती? मगाच म्हणाली ना तुम्हाला वासुदेव बघायचा वासुदेव बघायचा. जा तिकडे बाहेर आलाय ते बघ, जा तिकडे. अगं तिकडे जा. काय चाललंय हे? कुठं काय? काही नाही. अहो बाजारात गेलते मी, पण काय ना मला कुठला ड्रेसच पसंत पडे ना. मग दुकानदार म्हणाला की पुढच्या आठवड्यात नवीन माल येतोय. मग म्हंटल पुढच्या आठवड्यातच घेईन. आता कशाला एवढी घाई म्हंटल एवढ्यात. तरीच म्हटलं पैसे वाचवण्याची बुद्धी तुम्हाला कशी सुचली? बरं ते तुमच्याकडे पैसे आहेत ते द्या मला, मी ठेवतो. नाही नाही आईकडे देईन मी. हा उगा तुम्ही खर्च केले मग. मी मग आव पण तुम्ही इथं काय करताय? हा किती वेळ झाला, बाजाराला नाही जायचं का? जा तुम्ही. आव बाजाराला जायचं ना. अरे बापरे, आज लय बापाची काळजी वाटते तुला का? बापाला लवकर घराबाहेर आखलू द्यायचंय? नाही हो असं नाहीये पप्पा. ए माझी वेळ झाली ना की मी जाईन. तू नको काळजी करू माझी. भाऊ 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 अरे हळू 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 दम खा जरा, नाही तर इथेच आडवे व्हाल. काय झालंय, गावात कोणी टपकलं की काय? नाही भाऊ, अजून तरी कोणी टपकलं नाही. मग पण तुम्हाला जर का कळलं ना तर तुम्ही नक्की टपकवाल. काय झालं? हो भाऊ, खबरच तशी आहे. हा बोला. भाऊ, तो सँडी आहे ना, हं. त्याला आता जाधवांच्या वाड्यावरून येताना पाहिला. तुम्हाला सांगतो भाऊ, नक्कीच काहीतरी मॅटर आहे. तुम्हाला माहिती आहे का ही फालतूची गडबड करून आहे ना तुमचे मेंदू गुडघ्यात गेले. हे चिल्ली पिल्ली कामं करायला ठेवलंय का तुम्हाला? तुम्हाला त्या फटीच्या सँडीवर लक्ष ठेवायला लावलंय का मी? नाही भाऊ, पण कोण कुठला तो संदीप स्वतःला सँडी म्हणून घेतो? काय कौतुक आहे त्याचं? हा भाऊ, पण आता तो फिल्म लाईन मध्ये आहे ना. अरे असू दे ना, तो सिनेमा लाईन मध्ये डिरेक्टर असू दे किंवा स्पॉट बॉय असू दे, आपल्या कामाचा आहे का? नाही ना. त्या युवा नेत्याला जाऊन बघा, त्यांना सांगा आम्ही वाट बघतोय त्यांची. भाऊ आता काय, तुम्हाला आमच्यापेक्षा तोच जास्त जवळचा वाटायला लागलाय. आणि त्याचा मेंदू ना गुडघ्यात नाहीये तुमच्यासारखा, डोकं लावून काम करतो. जा बघा त्याला. हा भाऊ, भाऊ भाऊ ना, काम डन आहे भाऊ. ए, काय काम डन आहे? हे काय बुजगावनं घेऊन आलाय? आणि तू असताना याची काय गरज आहे? मला वाटतं ना प्रताप दादांसोबत राहून यांनी सुद्धा शेतीची कामं सुरू केली. तुमच्या त्या गुडघ्यातल्या मेंदूला ना जरा आराम द्या. त्या बुजगावणं घेऊन आलाय म्हणजे नक्की काहीतरी कारण असणार. कळलं ना? बोला येते काय भाऊ, हे बुजगावनं नाहीये भाऊ, हा ना रावसाहेबांचा पुतळा आहे. याला फक्त फोटो लावायचा आणि पुतळा आपण जाळायचा, निषेध म्हणून. राडा करूया भाऊ. करूया, राडा करूया. भाऊ, तुम्ही फक्त मुहूर्ताचं बघा, मी रावसाहेबांच्या फोटोचं बघतो. रमा, थांब.